फायनली कॉफी आपली रेडी आहे. बघू शकता एकदम घट्ट घट्ट झालेली आहे. बघू शकता तुम्ही एकदम कशा प्रकारे झालेले आहे. तर नमस्कार मंडळी, मी सुरज तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो. आता वाजलेत संध्याकाळचे 6 वाजलेत आणि आज मी वेगळ्या प्रकारची कॉफी तयार करणार आहे. तर ती मी तुम्हाला रेसिपी शेअर करणार आहे. तत्पूर्वी आज एक गुड न्यूज अशी आहे की आज आपल्या भारतामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जी वाघनखे आहेत ती साताऱ्यामध्ये दाखल झाले आहेत. ते आपल्याला लवकरच महाराजांचे वाघनख पाहायला मिळणार आहेत. एक भारतीयांसाठी खूप आनंदाची गोष्ट आहे आणि त्याचा सार्थ अभिमान आहे आपल्याला की महाराजांची वाघनख भारतात येणं खूप मोठी गोष्ट आहे. तर तुम्ही बघू शकता इथे की पावसाचं वातावरण सुद्धा आहे. आता काही पाऊस पडत नाहीये. तर आता आपल्या ब्लॉगला सुरुवात करूया. मी तुम्हाला एक रेसिपी दाखवणार आहे. ती रेसिपी मी तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर चला तर मग चालू करू. तर तुम्ही बघू शकता एक कप घेतलेला आहे. गाळणी घेतलेलं आहे, गाळणी म्हणतात. आपल्याकडे दुसरं मिक्स करण्यासाठी काही नाही म्हणून आपण घेतलेलं आहे. त्याच्यानंतर कॉफी आहे, साखर आहे आणि हे आपलं मिल्क गरम होत आहे. मिल्क गरम होतंय तोपर्यंत आपण याच्यामध्ये ते मिश्रण करून घेऊया. कॉफी, पाणी थोडं आणि साखर मिक्स करून घेऊया. आपण त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ऍड करूया, जास्त नाही, थोडंसं. त्याच्यानंतर 2 कॉफी, त्याच्यानंतर 2 चम्मच साखर, अजून थोडे ऍड करतो. आणि चाळणी, गाळणी म्हणतात त्याला. तर याच्याने आपण बॅक साईडनं रबर मिक्स करायचं आहे. तर मी करतो. तुम्ही बघू शकता कॉफी आणि साखर कशी मिक्स झालेली आहे. आता हे आपण यामध्ये मिक्स टाकून ट्रान्सफर करून घेऊया. आणि तोपर्यंत आपलं मिल्क गरम झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. ते थोडं आपण ह्याच्यात ऍड करायचं आहे. बघू शकता तुम्ही ट्रान्सफर करून घेतलेले आहे कॉफी आणि साखर. आता त्याच्यामध्ये थोडं आपण मिल्क ऍड करूया. तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये मी मिल्क ऍड करतोय. बघू शकता तुम्ही कशा प्रकारे झालेली आहे ती कॉफी. फायनली कॉफी आपली रेडी आहे. बघू शकता एकदम घट्ट घट्ट झालेली आहे. बघू शकता तुम्ही एकदम कशा प्रकारे झालेली आहे ती. एक नवीन प्रकारची मी तयार करण्याचा प्रयत्न केला कॉफी. बरेच दिवस मी बघत होतो की करूया म्हणून एकदा ट्राय. तर अशा प्रकारची केलेली बघू शकता तुम्ही किती घट्ट आणि एकदम. ही जर कॉफी तुम्ही कॅफेमध्ये घेतलात तर 100-150 रुपये वगैरे आहे. आणि ही फक्त मी 20 रुपयाचं मिल्क आणि 2 रुपयाची कॉफी याचा वापर करून ही अशी बनवलेली आहे. आणि या कॉफीचं काय नाव आहे तुम्ही जरा मला कमेंट करून सांगा. तर आपली कॉफी झाली होती व्यवस्थित एकदम मस्त पैकी होममेड कॉफी.
कॉफी कशी वाटली रेसिपी तुम्हाला, तर तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही पाठी माझ्या बघू शकता किती पाऊस पडतोय. हे बघू शकता, पाऊस आता चालू झालेला आहे खूप. बघू शकता पाऊस चालू झाला आहे. आता व्हिडिओ आपण इथं स्टॉप करूया. चला तर मग.